वाळू आहे ती. मस्त झाले पण. हा पालक कुठला पालक? हा बघ हा पालक काढला होतास पालक? हा हे बघ, तो बघ बटाटा तुला समजतो कुठं आहे? अरे तिकडचा दाखव सांगतो तिकडे लावलेला गुड मॉर्निंग सगळ्यांना. स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सकाळी सकाळी आज मळ्यात आलो आहे मावशीच्या आणि तुम्हाला भाजी दाखवते. मळ्यातली मावशीची मेहनत दाखवते. खूप भारी वाटते सकाळी सकाळी. हा पावटा आहे ना सौरभ? पावटा ही सोयाबीन आहे. सोयाबीनला हे नाही टाकत? काय पुरण नाही टाकत? तुला नाही ते ट्रायलला घेतली. एक साईडला ही आळूची वडी आहे. वडीची पानं आहेत, भरपूर वाढली. कांदा पात आहे. सगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतील. मावशीने नवीन एक्सपेरिमेंट केला ह्या वर्षी. बटाटे लावले नाहीत, कोकणात बटाटे. काय माहिती हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होते की नाही. ही चवळी आहे इकडं. हा काय मावशी पावटा? इकडं ह्या साईडला वरच्या साईडला आमचं हायस्कूल आहे. इकडून दिसत नाही पण ही तुम्हाला पाटी दिसेल, खवटी हायस्कूल नावाची. हा माठ आहे. ही पालक लावले नाही. एकाच माळ्यात सगळ्याजणी बसलेत, माठ काढतायत. हा मुंबई गोवा हायवे आहे. आमची सगळ्यांची घरं मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहेत ऑलमोस्ट. कोणाला भाजी हवी असेल तर इकडं गाडी थांबवा आणि इकडे भाजी घेऊन जा. हे रताळे आहेत आणि हा पावटा आहे. पावटा अजून आला नाही. पावट्याला आत्ताशी फुलं येतात. पावट्याला. तिकडे आहे कोपऱ्यात त्या साईडला. तिच्या भाजीचा मळा, तिची मेहनत. हा कशाला ह्याला गरज नाही. अजून एक ब्लॉग अपलोड नाही झाला. कुठे काय किस्मत घोळ घोळ पण आले. कतलीची काढतोय तुम्ही एक सारखी टाकला हा नाही. हा कसला गव्हाच रुजलाय. मुला नाही तो त्या भाजीच्या बियात काय मिक्स आहे. पालक नाही तो. पालक आहे काय नाही. हा काय पालक. एवढा बी होता मावशी त्याच्यात मुळाचा? हाय अजून भेंडी पण होती. नाही मेली भेंडी नाही मेली. पाणी बिनी कोकणाची किती आहे बघितलं. कोकणाची किती झाली. हे माझ्या मावशीचं घर आहे. बाजूलाच एकाच आवारात केलं नाही तिने, पण सगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतील तुम्हाला. मेहनत केली तर सगळं मिळतं. हे टोमॅटोला असे खांब बांधलेले आहेत, उभे करून ठेवलेले आहेत टोमॅटोसाठी. हे काय आहे सौरभ? बीट? मग पालक. हा पालक मोठा झालाय हा. तो दुकानचा पालक आणलेला ना. हा तो लावलेला आहे. तो लावलेला आहे. इकडं काळी माती नाही, लाल माती आहे. तरी पण सगळ्या प्रकारच्या भाज्या होतात. करायला गेलं तर सगळं होतं आहे ना सौरभ?
मिरची किती मस्त झाली मिरची. कुठं काय हो कधी हे मुंबई गोवा हायवे आणि इथंच माझ्या मावशीचं घर आहे आणि या साईडला भाज्या वगैरे सगळं लावते ती. सोनी धुतलीस ना तिला. ये कापूस आहे तो. सगळं एकत्र लावून कसल्या भारी. जेवण झालं आत्ताच, म्हणजेच उपवासाचा अंगारकी आहे आज. आणि आत्ताच आमच्या घरी मीटिंग चालू आहे. ॲक्च्युली मम्मीकडे आले मी आणि बचत गटाची ॲक्च्युली मीटिंग आहे. सांगायचं तात्पर्य असंच की बचत गटातून खूप साऱ्या लेडीजला फायदा होतो आहे ॲक्च्युली. कारण त्यांना छोट्या मोठ्या प्रमाणात जे काही रक्कम मिळते किंवा कर्ज मिळतो, तर त्याच्यातून ते लोक छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना पण एक व्यवसाय सुरू करतात. किंवा काही असू दे, भरपूर प्रकारचे व्यवसाय आहेत. भाजी, त्या छोट्या छोट्या, त्यांना ॲक्च्युली मी दाखवू शकत नाही आहे कारण त्यांना अलाउड नाही आहे असं बाहेर. कारण त्यांचं एक काइंड ऑफ NGO आहे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कोणाला कुठल्याही सोशल मीडियाद्वारे किंवा काहीही आमच्या व्यतिरिक्त आम्ही असं हे नाही करत. सोशल वर्क जरूर आहे त्यांचा, पण सोशल मीडियामार्फत तसं शेअर नाही करत ते लोक. त्यांना मी विचारलं व्हिडिओ करू शकते का, तर ॲटलिस्ट छोट्या, कारण तुम्ही जे करताय ते खूप चांगलं काम करताय ॲक्च्युली. पण त्या म्हटल्या की नाही, आम्ही व्हिडिओ नाही करू शकत. जर पॉसिबल झालं तर मी थोडंसं दाखवेन मी आमच्या महिला मंडळाला, माझ्या माहेरच्या महिला मंडळाला दाखवेन मी तुम्हाला. पण तरी पण त्यांना नाही दाखवणार. त्यांचं अजून चालू आहे त्यांची मीटिंग. पण खरंच खूप फायदा होतो या गोष्टीचा. आमच्या वाडीतल्या, म्हणजे माझ्या माहेरी तर वाडीतल्या लेडीजनी खूप सारा, म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणजे ज्यांना सही ॲक्च्युली त्यांना शिक्षित नाही आहेत, अशिक्षित आहेत, आजी आहेत, म्हाताऱ्या आजी आहेत आमच्या, त्यांना नाही येत पण त्या सही करायला शिकल्यात. जेणेकरून त्यांचं नाव का होईना थोडीफार तरी प्रमाणात सही करू शकतात ते लोक. त्यांची नेहमी मंथली काहीतरी त्यांची हे होते, मीटिंग होते. मंथली त्यांची मीटिंग असते, तर त्या सही करतात. माझ्या 2-3 आजी आहेत, ते लोक सही करतात. खूप बरं वाटतं हे, म्हणजे खूप फायदा ह्या गोष्टीचा. गेम खेळायला देते म्हणजे मजा येईल, झोप बी पुढून जाईल. आवश्यक खर्चामध्ये आहे का ते बरोबर आहे. इकडे या साईडला नातूवाडी भोगदा आहे आणि इथं डुऱ्याचं पाणी आहे. आमचं पाणी लयच खदूळ झाला ग. ह्याच्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ, आलं लसणाची पेस्ट आहे, हळद आहे, तिखट मसाला आहे, मीठ आणि कोकम आणि गरम मसाला थोडासा. मम्मीने थोडासा गरम मसाला टाकायचा आहे ह्या पेस्टमध्ये. अशी थोडीशी पातळ अशी पेस्ट बनवून घेतली. हे असं उलटं लावून जास्त घट्ट बेसन लावलं की बेसनच लागतं नुसतं. करू बंद बस मम्मी. सगळं संपलंच नाही त्याची त्या 2 पानांची एक होईल ना. काय खूप बेसन लावतात, मला जास्त बेसन नाही आवडत वडीला, मग कुरकुरीत होते वडी. तव्यावरती खायला कुरकुरीत लागते. मम्मीचा हात दुखायला लागलेला आहे. बस
बनवते मम्मी. मम्मीने चुलीवरती वडी तळायला ठेवले. कापते मी. वडी अशी कापून घेतली. आता ती तेलात सोडते. इकडे मोदक पण झालेले आहेत. ते वाटते. नऊ 22चा चंद्रोदय होता. मम्मी नैवेद्य वाढायला घेते. मोदक दोनच भाज्या झाल्या मम्मी. थोडंसं टोक देवासाठी म्हणून टाकायचं. लग्न झाल्यापासून माझं पहिल्यांदा अंगारकीला गावी आले मी आणायचे. नाहीतर मम्मीला खूप बरं वाटलं ॲक्च्युली मी सोबत होते तर, नाहीतर एकटीच बिचारी करत असते. मम्मी आता पूजेची मांडणी करेल. संबल देवा. ती वर्षाने मम्मी आहे ना मी गावाला अंगारकीला. तेव्हा कॉलेजला होते तेव्हा करायचो ना आपण. हायस्कूलला लहानापासून करतो ना. नैवेद्य दाखवते मम्मी. स्वामींना नैवेद्य दाखवते.